कसारा जिल्हा परिषद शाळेतील मुलींची स्वच्छतागृहे धोकादायक. 15व्या वित्त आयोगाचा स्वच्छता निधी आहे कुठे? संतप्त नागरिकांचा सवाल. कसारा येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 शिवाजीनगर येथे मुलींची स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत भीषण व धक्कादायक असून स्वच्छतागृहांच्या इमारतींना मोठे तडे गेलेत व पाण्याअभावी ही स्वच्छतागृहे पूर्णतः बंद असल्याने शाळेतील विद्यार्थिनींना उघड्यावर जाण्याची वेळ येत असून हा अत्यंत लाजिरवाणा आणि संतापजनक प्रकार आहे. स्वच्छता नसल्यामुळे व असह्य दुर्गंधीमुळे अनेक विद्यार्थिनी पाणी पिणे टाळत आहेत. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीकडे 15व्या वित्त आयोगांतर्गत स्वच्छता व मूलभूत सुविधांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध असताना या निधीचा वापर नेमका केला कुठे? शासनाकडून मूलभूत सुविधा देण्याच्या घोषणा कागदावरच राहिल्या असून प्रत्यक्षात शाळेतील परिस्थिती प्रशासनाच्या निष्काळजीपणा, निधी असूनही विद्यार्थिनींच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे हे अत्यंत गंभीर असून या प्रकाराची गंभीर दखल घेत शिवसेना संघटक चंद्रकांत जाधव, शाखा प्रमुख अनंत शिंदे, उपशाखा प्रमुख प्रशांत पवार व आकाश वाघ यांनी शाळेत प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान शाळेतील इतरही अनेक समस्या समोर आल्या. यावेळी गट शिक्षणाधिकारी व ग्रामसेवक यांना तात्काळ फोन करून जाब विचारण्यात आला. तसेच स्वच्छतागृहांची दुरुस्ती आणि पाण्याची कायमस्वरूपी सोय तातडीने करण्याबाबत लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून ग्रामपंचायत मोखावणे कसारा यांची विद्यार्थिनींच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. वेळेत काम न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आला. न्यूज रिपोर्टर किशोर भोईर, मशाल न्यूज, कसारा.